Good morning, friends. Myself, Vijay sir, from Mechanical Engineering Department. Now, today we are study about the third year Mechanical Engineering subject named as a Power Engineering and Refrigeration System, in which we are started about the fifth or last unit about this subject named as a refrigeration and air conditioning. Now, in this lecture, we are studying about the introduction about the refrigeration and air conditioning system, types about the refrigeration and types of air conditioning. This is the introduction about the refrigeration and air conditioning system. Definition about the air conditioning, refrigeration and air conditioning system, and also the refrigeration effect. These are the topics are studied in this lecture. In last lecture, we are in about the fourth unit, named as a gas turbine and jet propulsion, in which in last lecture we are studying about the solid propellant rocket and liquid propellant rocket. Okay, these are the topics. This is the construction and working and application about the solid propellant and liquid propellant. These are the topics are also studied in last lecture. Now, in this lecture, we are only study the or gather to the fifth unit named as a refrigeration and air conditioning. Now, firstly, we are study about the introduction about the air conditioning. What is the air conditioning and how does it work? Okay, the refrigeration and air conditioning. How does it work? तर बघा जे मागचं लेक्चर आपलं झालं होतं तर त्या मागच्या लेक्चरला आपण जे चौथं युनिट जे होतं तुमचं थर्ड इयर मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा जो पॉवर इंजिनिअरिंग अँड रेफ्रिजरेशन सिस्टीम हा जो सब्जेक्ट आहे तर त्याच्यामधलं जे चौथं युनिट होतं आपलं कोणतं होतं गॅस टर्बाइन अँड जेट प्रपोल्शन. तर ते युनिट जे आहे तर ते आपलं लास्ट लेक्चरला संपलं आहे. तर लास्ट लेक्चरला आपण कोणता टॉपिक बघितला होता तर सॉलिड प्रोपेलंट आपण बघितलं होतं. सॉलिड प्रोपेलंट रॉकेट आपण बघितलं. त्याचबरोबर लिक्विड प्रोपेलंट आपण रॉकेट बघितलं. त्याचबरोबर त्याचे ॲप्लिकेशन, त्याचं कन्स्ट्रक्शन, त्याचं वर्किंग आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या काय केल्या आपण लास्ट लेक्चरला बघितलं. ओके, तर आताचं जे लेक्चर जे आहे तर ह्या लेक्चरला आपण काय बघणार आहोत तर तुमचं पाचवं युनिट जे आहे पॉवर इंजिनिअरिंग अँड रेफ्रिजरेशन सिस्टमचं पाचवं युनिट कोणतं आहे तर रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग. हे शेवटचं युनिट आहे तुमचं. तर हे काय करणार आहे आपण बघणार आहोत. आणि बघायच्या अगोदर तर आपल्याला पहिले तर जाणून घ्यावं लागेल की रेफ्रिजरेशन म्हणजे काय, त्याचं इंट्रोडक्शन काय आहे, ठीक आहे नाही, त्याची माहिती. मी आत्तापर्यंत जेवढे काही लेक्चर जेवढे काही चॅप्टर वगैरे घेतले तर पहिलं जे लेक्चर घेतलं आहे तर ते कशा संदर्भात घेतलं आहे तर इंट्रोडक्शन अबाउट दिस चॅप्टर. ते इंट्रोडक्शन का घेतो आपण की जेणेकरून आपल्याला चॅप्टर शिकायच्या अगोदर आपल्याला महत्त्वाची गोष्ट माहिती असणं गरजेचं आहे की नेमकी आपल्याला त्याच्यामध्ये काय शिकणं गरजेचं आहे, आपल्याला त्याच्यामध्ये काय शिकायला भेटणार आहे. याच्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे तर त्याचं इंट्रोडक्शन बघणं गरजेचं आहे. म्हणून आपण काय केलं आहे प्रत्येक वेळेस प्रत्येक चॅप्टरच्या सुरुवातीला आपण जे पहिलं लेक्चर घेतलं आहे ते लेक्चर कशा संदर्भात घेतलं आहे तर इंट्रोडक्शन संदर्भात घेतलेलं आहे. आणि हे लेक्चरच्या इंट्रोडक्शन संदर्भातच असणार आहे की रेफ्रिजरेशन सिस्टीम. मग रेफ्रिजरेशन सिस्टीम म्हणजे काय, रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग सिस्टीम म्हणजे काय. रेफ्रिजरेशन बहुतेक विद्यार्थ्यांच्या घरी फ्रीज आहे, बरोबर आहे का नाही, फ्रीज आहे की नाही सगळ्यांच्या घरी. तर फ्रीज काय करायचं काम करतो, एक प्रकारचा रेफ्रिजरेशन करायचं काम करतो. तो काय आहे एक प्रकारचा रेफ्रिजरेटर आहे तो आपला. मग तो कसा वर्क करतो या गोष्टीचा स्टडी जो आहे तो काय करायचा आहे आपल्याला तर करायचा आहे. त्याचबरोबर एअर कंडिशनिंग आहे की नाही, फ्रीज आहेत, मग काही कमर्शियल फ्रीज आहेत, काही काय आहेत तर रेसिडेन्शियल फ्रीज आहेत आहे की नाही.
घरगुती वापरण्यासाठी जे फ्रीज आहे तर त्याला आपण रेसिडेन्शियल फ्रीज म्हणतो आहे की नाही. आणि कमर्शियल म्हणजे काय, शॉपमध्ये किंवा अदर याच्यासाठी म्हणजे नाही का आईस्क्रीम वगैरे पार्लर वगैरे जे असतात तिथं जे रेफ्रिजरेटर यूज केलं जातं आहे की नाही. मोठे शॉप्स असतील तर तिथं जे रेफ्रिजरेटर यूज केलं जातं ते ॲज अ कमर्शियल रेफ्रिजरेटर. तर हे जे रेफ्रिजरेटर सिस्टीम जे आहे नेमकी तिचं फंक्शनिंग काय आहे, ती कसं वर्क करायचं काम करते, हेही काय करायचं आहे आपल्याला या लेक्चरमध्ये शिकायचं आहे. त्याचबरोबर एअर कंडिशनिंग बघितले असेल बहुतेक विद्यार्थ्यांच्या घरी असेलही किंवा नसेलही. पण एअर कंडिशनिंग म्हणजे काय, तर तुमची तुमची व्हेकल आहे फोर व्हीलर. तर फोर व्हीलर व्हेकलमध्ये जी ए सी आपण वापरतो ती काय आहे, एक प्रकारची एअर कंडिशनिंग आहे. त्याचबरोबर अजून काय, तर एखादं हॉल आहे नाही का, तर हॉलमध्ये किंवा एखादं ऑफिस आहे तर तिथं एक प्रकारचं एअर कंडिशनिंग म्हणजे ए सी बसवलेला असतो आहे की नाही. तर ती काय आहे, एक प्रकारची एअर कंडिशनिंग सिस्टम आहे. तर ह्या गोष्टीचा स्टडी ते कसं वर्क करायचं काम करतं, ह्या सगळ्या गोष्टीचा जो स्टडी जो आहे तो काय करायचा आहे आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये करायचा आहे. तर ते नेमकी आपल्याला हा चॅप्टर चालू करण्याच्या अगोदर आपल्याला पहिले तर जाणून घ्यावं लागेल की रेफ्रिजरेशन म्हणजे काय, नेमकी रेफ्रिजरेशनचं फंक्शनिंग काय आहे, नेमकी रेफ्रिजरेशन करायचं काय काम करतो आहे की नाही. तर याचं इथं तुम्हाला दिसतंय बघा, तर तुम्हाला काय दिसतंय बघा, तर इंट्रोडक्शन अबाउट द रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग सिस्टीम आहे का नाही. तर रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग सिस्टीम जी आहे तर ती कशी वर्क करते, तर त्याचं आपण काय करणार आहोत थोडक्यात इंट्रोडक्शन जे आहे ते काय करणार आहे आपण त्या लेक्चरला बघणार आहे. तर रेफ्रिजरेशन इज द सायन्स ऑफ प्रोड्युसिंग द मेंटेनिंग द टेम्परेचर. मग रेफ्रिजरेशन म्हणजे काय, रेफ्रिजरेशन इज द सायन्स, ते काय आहे, एक प्रकारचं विज्ञान आहे. ते काय करायचं काम करतं, प्रोड्युसिंग द मेंटेनिंग द टेम्परेचर. ते काय करायचं काम करतं, तर टेम्परेचर मेंटेन करून ठेवायचं काम करतं. जसं की तुम्ही रेफ्रिजरेशन सिस्टीम तुम्ही बघितली असेल आहे की नाही. फॉर एक्झाम्पल फ्रीज तुम्ही बघितला असेल आहे की नाही. फ्रीजमध्ये टेम्परेचर मेंटेनिंग करून ठेवलेलं असतं. तर ते काय कशासाठी आपण फ्रीज वापरतो बरं, बेसिकली कशासाठी वापरतो, कुल्फ्या बनवण्यासाठी वापरतो का, असा एक जे वरचं जे चेंबर असतं तुमचं फ्रीजर ते कुल्फी बनवण्यासाठी वापरतो का आपण, कशासाठी वापरतो, किंवा खालचं जे चेंबर आहे ते कशासाठी वापरतो, फक्त थंड पाणी पिण्यासाठी उन्हाळ्यामध्ये, असं आहे का काही, तर नाही. तर ते रेफ्रिजरेटर जे आहे ते रेफ्रिजरेशन सिस्टीम जी आहे तर ती कशासाठी वापरतो आपण, तर जे आपले फळभाज्या असतील पालेभाज्या असतील त्याचं जे टेम्परेचर जे आहे ते मेंटेन ठेवून ते खराब होऊ नये आहे की नाही. ते खराब होऊ नये, किंवा जसं की तुम्ही उन्हाळ्यात बघितलं असेल काही फळं वगैरे जे आहे ते जर असे बाहेर ठेवले तर ते खराब होतात आहे की नाही, किंवा काही भाज्या वगैरे आहेत तर त्या खराब होऊन जातात, किंवा काही बुरशी वगैरे येते आहे की नाही, असे काही पदार्थ असतात की त्याला खाते खराब होऊन जातात. मग ते अवॉइड करण्यासाठी आपण काय करतो, रेफ्रिजरेटर वापरतो, की जेणेकरून ते काय करायचं काम करतं, तो टेम्परेचर मेंटेन करून ठेवायचं काम करतो बिलो द सराउंडिंग ॲटमॉस्फिअर. तुमच्या सराउंडिंग ॲटमॉस्फिअरच्या टेम्परेचरपेक्षा कमी टेम्परेचरने ते काय करायचं काम करतं, टेम्परेचर जे आहे ते मेंटेनिंग ठेवायचं काम करत असतं आहे की नाही. हीट ऑलवेज पासेस फ्रॉम द हॉट बॉडी टू कोल्ड बॉडी अंटिल द थर्मल इक्विलिब्रियम अचीव्ड. मग हीट काय केली जाते याच्यामध्ये, काय केली जाते, पास केली जाते आहे की नाही ओव्हर द कोल्ड बॉडी आहे की नाही. हॉट बॉडीचं कन्व्हर्जन कोल्ड बॉडीमध्ये करायचं काम कोण करतं, तुमचा रेफ्रिजरेटर करत असतो आहे की नाही. By refrigeration, we have food from spoiling. The food are spoiled by bacteria and their growth can be
stopped in temperature is lower than 5 degree Celsius. तर मग हे जे रेफ्रिजरेशन सिस्टीम जी आहे तर ही काय करायचं काम करते एक प्रकारे, जे फूड्स असतील आहे की नाही, फळं वगैरे जे असतील तर त्याच्यावर काय होतं, एक प्रकारचं बॅक्टेरिया काय होतं तयार होतो आहे की नाही, जर तशीच ठेवली आहे की नाही, त्याच्यामध्ये बॅक्टेरिया काय होतं प्रोड्यूस होत चालतो आणि देअर ग्रोथ कॅन बी स्टॉप आहे की नाही. त्याच्यामुळे काय होतं ते खराब होत चालतात आहे की नाही, स्पॉइलिंग होत चालतात ते. मग ते अवॉइड करण्यासाठी त्याचं टेम्परेचर जे आहे ते लोअर टेम्परेचरला जर ठेवले, थंड करून ठेवले, तर त्याच्यामध्ये काय होत नाही, बॅक्टेरिया प्रोड्यूस होत नाही आहे की नाही. तर मग ते किती, लोअर दॅन 5 डिग्री सेल्सिअस, 5 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाला ते जर ठेवले तर त्याच्यामध्ये काय होत नाही, तर बॅक्टेरिया एक प्रकारे प्रोड्यूस होत नाही आहे की नाही. मग त्याच्यामुळे काय होतं, तर एक प्रकारची ती फळं जी आहेत ते ताजेतवाने राहतात आहे की नाही. मग त्याच्यासाठी काय केलं जातं, हे रेफ्रिजरेटर यूज केलं जातं. Before inventing the refrigeration, the food or substances was kept in near cooler place, like back to the natural ice or cold well, pound or lake. ज्यावेळेस नाही का रेफ्रिजरेटर नव्हते, बरोबर आहे, ज्यावेळेस फ्रीज वगैरे नव्हते, तर त्याच्या अगोदर काय केलं जायचं, हे फळं पालेभाज्या नाही का हे कुठे ठेवले जायचे, तर एक प्रकारचे कूलर जिथं आहे की नाही, कूलर आहेत किंवा ब्लॅक टॉप नॅचरल आईस आहे की नाही, नॅचरल आईस असेल किंवा कूलर असेल तर त्याचे खाली ठेवले जायचे किंवा नॅचरल आईसमध्ये ते काय केले जायचे, ठेवले जायचे आणि ते थंड केले जायचे आहे की नाही. तर अशा प्रकारे ते काय व्हायचे, तर टिकून राहायचे मग आहे की नाही. तर मग आता रेफ्रिजरेशन आल्यामुळे काय झालं, त्याच्यामुळे इन्व्हेंटेशन झालं आणि त्याच्यामुळे काय झालं, आता रेफ्रिजरेटरमध्ये आता आपण काय करतो, तर फळं वगैरे ठेवायचं काम करतो आता आहे की नाही. द रेफ्रिजरेशन इज बेस्ड ऑन द कॅल्शियम स्टेटमेंट ऑफ द सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स विच स्टेट दॅट इट इज इम्पॉसिबल टू कंडक्ट अ डिव्हाइस heat pump of the transfer heat from lower temperature to higher temperature. मग हे काय करायचं काम करतं, हा जो तुमचा रेफ्रिजरेशन जो आहे तो कशावर डिपेंड करतो, तुमचा सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सवर काय करतो, डिपेंड करतो आहे की नाही. मग ते काय सांगतं, तर तो काय करायचं काम करतो, इट इज इम्पॉसिबल टू कंडक्ट अ डिव्हाइस हीट पंप ऑफ द ट्रान्सफर हीट एनर्जी फ्रॉम लोअर टेम्परेचर टू हायर टेम्परेचर. तुमची एनर्जी जी आहे ती लोअर टेम्परेचर ते टू हायर टेम्परेचरला न्यायचं काम कोण करतं आहे, विदाऊट ॲड ऑफ एक्सटर्नल वर्क आहे की नाही. लोअर टेम्परेचर टू हायर टेम्परेचरमध्ये कन्वर्ट करायचं काम कोण करतं आहे, तुमचा रेफ्रिजरेशन सिस्टीम करत असते आहे की नाही. लोअर टेम्परेचर टू हायर टेम्परेचर विदाऊट काय करायचं काम करते, विदाऊट एक्सटर्नल वर्क आहे की नाही. कोणतंही एक्सटर्नल वर्क न लावता लो टेम्परेचर रिझर्वायरचं कन्व्हर्जन हाय टेम्परेचर रिझर्वायरमध्ये करायचं काम कोण करतं आहे, तर ही रेफ्रिजरेशन सिस्टीम करत असते. मग ह्याच्यामध्ये तुम्हाला राईट साईडला जी डायग्राम दिसते आहे बघा, तर ती काय आहे, तर लो टेम्परेचर रिझर्वायर जो आहे तर तिथून लो टेम्परेचर रिझर्वायरमधून काय केली जाते, एनर्जी जी आहे ती त्याच्यामधली हीट जी आहे ती ॲब्सॉर्ब केली जाते आहे की नाही, आणि ती रिझर्वायरमध्ये पाठवली जाते आणि रिझर्वायरमधून परत ती हाय टेम्परेचर रिझर्वायरमध्ये पाठवताना ती काय केली जाते, ती हीट रिजेक्ट केली जाते तिची आहे की नाही, ॲब्सॉर्ब करून ती काय केली जाते, रिजेक्ट केली जाते आणि ती हाय टेम्परेचर रिझर्वायरमध्ये पाठवली जाते. अशा प्रकारे तुमचा रेफ्रिजरेशन सिस्टीम जी आहे ती वर्क करत असते आहे की नाही. रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग इज यूज टू कूल प्रोडक्ट ऑर अ बिल्डिंग एन्व्हायरमेंट. ही जी रेफ्रिजरेशन सिस्टीम जी आहे ती कशासाठी यूज केली जाते, तर एखादं प्रोडक्ट जे आहे ते कूल करण्यासाठी किंवा बिल्डिंग इन्व्हायरमेंट कूल करण्यासाठी आहे की नाही. एखादं प्रोडक्ट म्हणजे प्रोडक्ट आपल्याला जिथं कूल करायचं आहे तिथं रेफ्रिजरेशन सिस्टीम आपण यूज करतो आणि जिथं बिल्डिंग एन्व्हायरमेंट आपल्याला कूल करायचं आहे तिथं आपण एअर कंडिशनिंग सिस्टीम काय करतो, यूज करतो. तर रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग इज यूज टू कूल प्रोडक्ट ऑफ बिल्डिंग एन्व्हायरमेंट. तर हे काय आहे, तो वर्क आहे त्याचं.
त्याचं काय आहे, एक प्रकारचं फंक्शनिंग आहे. तर अशा प्रकारचं फंक्शनिंग जे आहे ते तुमचं कोण करत असतं, रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग करत असतं. रेफ्रिजरेशन सिस्टीम फॉर इंडस्ट्रियल प्रोसेस. मग रेफ्रिजरेशन सिस्टीम जी आहे ती इंडस्ट्रियल प्रोसेसमध्ये कशी यूज केली जाते. स्मॉल कॅपॅसिटी मॉड्युलर युनिट ऑफ द डायरेक्ट एक्सपान्शन टाईप. मग स्मॉल कॅपॅसिटी मॉड्युलर काय केलं जातं, तिथं यूज केला जातो. एक प्रकारचं त्याच्यामध्ये काय केलं जातं, डायरेक्ट एक्सपान्शन तिथं केलं जातं. 50 टन ऑफ रेफ्रिजरेशन, 50 टनचं रेफ्रिजरेशन तिथं काय केलं जातं, यूज केलं जातं तुमच्या इंडस्ट्रियल प्रोसेसमध्ये, आहे की नाही. तिथं काय केलं जातं मग, सेंट्रलाइज चिल्ड वॉटर प्लॅन्ट विथ चिल्ड वॉटर ॲज अ सेकंडरी कुलंट. मग तिथं काय केलं जातं, तर सेंट्रलाइज चिल्ड वॉटर प्लॅन्ट काय केलं जातो तिथं बसवलेला असतो, की जेणेकरून तो काय करायचं काम करतो, वॉटरला जे आहे ते काय करण्यासाठी, ते चिल्ड करण्यासाठी ॲज अ सेकंडरी कुलंट म्हणून काय केलं तो यूज करतो. 50 ते 250 टन ऑफ रेफ्रिजरेशन काय केलं जातं तिथं यूज केलं जातं. बरीन प्लॅन्ट विथ बरीन ॲज अ लोअर टेम्परेचर सेकंडरी कुलंट. बरीन प्लॅन्ट असेल किंवा बरीन ॲज अ लोअर टेम्परेचर आहे तर ते काय आहे, ते सेकंडरी कुलंट आहे. तर त्याच्यामध्ये ग्रेटर दॅन 250 टन ऑफ रेफ्रिजरेशन काय केलं जातं, यूज केलं जातं. तर अशा प्रकारचे रेफ्रिजरेशन सिस्टीम जे आहे तर ते इंडस्ट्रियल प्रोसेसमध्ये काय केलं जातं, यूज केलं जातं. ठीक आहे नाही. टन ऑफ रेफ्रिजरेशन या टर्म आपण पुढे शिकणारच आहोत, पण आपण काय बघतो आहोत आपण आत्ता, तर इंट्रोडक्शन आवडतं रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग. ओके. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत टाईप्स ऑफ रेफ्रिजरेशन. मग रेफ्रिजरेशनचे टाईप्स कोणकोणते आहेत, तर फर्स्ट वन ॲज अ रेफ्रिजरेशन सिस्टीम जी आहे तर त्याचे काय आहेत, ते 4 टाईप्स आहेत. तर कोणकोणते आहेत, तर फर्स्ट वन ॲज अ वेपर कॉम्प्रेशन रेफ्रिजरेशन यूज मेकॅनिकल एनर्जी. मग हे जे वेपर कॉम्प्रेशन रेफ्रिजरेशन जे आहे तर त्याच्यामध्ये काय केलं जातं, तर मेकॅनिकल एनर्जीचा यूज केला जातो, आहे की नाही. तर असे काय आहेत, तर वेपर कॉम्प्रेशन रेफ्रिजरेशन आहे की जिथं यूज फॉर मेकॅनिकल एनर्जीचा यूज केला जातो. त्याच्यानंतर ॲब्सॉर्प्शन रेफ्रिजरेशन, सेकंड वन ॲज वेपर ॲब्सॉर्प्शन रेफ्रिजरेशन. मग वेपर ॲब्सॉर्प्शन रेफ्रिजरेशनमध्ये यूज फॉर द थर्मल एनर्जी. याच्यामध्ये कोणती एनर्जी यूज केली जाते, यूज फॉर द थर्मल एनर्जी, आहे की नाही. थर्मल एनर्जी तिथं यूज केली जाते. त्याच्यानंतर मॅग्नेटिक रेफ्रिजरेशन, रिमूव्ह हीट अँड मेंटेन लो टेम्परेचर. मॅग्नेटिक रेफ्रिजरेशन जे आहे त्याच्यामध्ये काय केलं जातं, हीट रिमूव्ह केली जाते आणि टेम्परेचर जे आहे तुमच्या प्रोडक्टचं किंवा बिल्डिंगचं सराउंडिंगचं ते काय केलं जातं, टेम्परेचर मेंटेन केलं जातं, आहे की नाही. आणि फोर्थ वन आहे इंडस्ट्रियल रेफ्रिजरेशन. मग इंडस्ट्रियल रेफ्रिजरेशनमध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात, यूज इन अ कोल्ड स्टोरेज. इंडस्ट्रियल रेफ्रिजरेशनमध्ये कोणत्या गोष्टी येतात, तर यूज इन अ कोल्ड स्टोरेज. कोल्ड स्टोरेज करण्यासाठी काय केलं जातं, इंडस्ट्रियल रेफ्रिजरेशनमध्ये यूज केलं जातं. तर त्याच्यामध्ये जे वेपर कॉम्प्रेशन रेफ्रिजरेशन जे आहे, तर वेपर कॉम्प्रेशन रेफ्रिजरेशन जे आहे तर त्याच्यामध्ये हायली कॉम्प्रेस्ड फ्लूइड टेंड टू गेट कूल्डर व्हेन अलाउड टू एक्सपांड इफ प्रेशर हाय इन लो. मग हे जे वेपर कॉम्प्रेशन रेफ्रिजरेशन जे आहे, टाईप्स ऑफ रेफ्रिजरेशन, त्याच्यामध्ये जे वेपर कॉम्प्रेशन रेफ्रिजरेशन जे आहे तर ते काय करायचं काम करतं, तर काय करायचं काम करतं, हायली कॉम्प्रेस्ड फ्लूइड टेंड टू गेट कोल्डर व्हेन अलाउड टू एक्सपांड. मग हे जे वेपर कॉम्प्रेशन रेफ्रिजरेशन जे आहे तर याच्यामध्ये सुद्धा काय केलं जातं, एक कॉम्प्रेसर बसवलेला असतो की जेणेकरून तो काय करतो, तर ते जे फ्लूइड जे आहे का नाही, कॉम्प्रेस्ड फ्लूइड जे आहे तर ते काय करायचं काम करतं, टेन टू कोल्डर. ते काय करायचं काम करतं, कॉम्प्रेसरमध्ये जी गॅस जो आहे का थोडक्यात फ्लूइड म्हणून याचा गॅस यूज केला जातो ना, तर तो गॅस काय केला जातो त्याच्यामध्ये फिलअप केला जातो. वेन तो काय करायचं काम करतो, टेन टू गेट
कोल्ड, तो काय करायचं काम करतो, कोल्ड करायचं काम करतो, आहे की नाही. कॉम्प्रेस केल्यानंतर तो काय करायचं काम करतो, टेन टू गेट कोल्डर व्हेन अलाउड टू एक्सपांड. आणि तो काय होतो, ज्यावेळेस तो कॉम्प्रेसरमधून बाहेर सोडला जातो, आहे की नाही, म्हणजे त्या पाईपलाईनमध्ये सोडला जातो, तो काय करायचं काम करतो, त्याच्या सराउंडिंगला काय करायचं काम करतो, कोल्ड करायचं काम करतो. आणि त्याच्यामुळे काय होतं आहे, ते एक प्रकारचं कोल्ड प्रोडक्ट जे आहे आपलं काय होतं, कोल्ड होत चालतं. ही प्रेशर हाय इन नो, त्याचं प्रेशर जे आहे ते कसं असतं, जास्त प्रमाणात असतं. कॉम्प्रेस्ड एअर होल्डर दॅन द सोर्सेस ऑफ कुलिंग. मग जी कॉम्प्रेस्ड एअर जी आहे ती काय केली जाते, हॉट होते अगोदर आणि देन सोर्सेस ऑफ कुलिंग, आहे की नाही. कॉम्प्रेसरमध्ये ती काय होते, गरम होते, आणि नंतर ती ज्यावेळेस ती एक्सपांड होते तर त्यावेळेस ती काय केली जाते होते, तर कुलिंग होते, आहे की नाही. एक्सपांड गॅस कूलर दॅट डिझायर्ड कोल्ड टेम्परेचर. मग ज्यावेळेस ते गॅस जो आहे, एक्सपांडेड गॅस जो आहे तो कोल्डर दॅन डिझायर्ड कोल्ड टेम्परेचर, तो काय करायचं काम करतो, कोल्ड टेम्परेचर द्यायचं काम करत असतो तुमचा वेपर कॉम्प्रेशन रेफ्रिजरेशनमध्ये, आहे की नाही. तर याच्यामध्ये बघा तुम्हाला इथं जी डायग्राम दिसते आहे, तर जी रेफ्रिजरेशन सिस्टीमची जी डायग्राम दिसते आहे तुम्हाला, तर त्याच्यामध्ये बघा तुम्हाला काय दिसतं आहे, बघा ही डायग्राम व्यवस्थित. हाय प्रेशर साईड तुम्हाला दिसते आहे, लो प्रेशर साईड तुम्हाला दिसते आहे की नाही. जो तुमचा कॉम्प्रेसर आहे तर त्या कॉम्प्रेसरमधून काय केलं जातं आहे, जी हाय प्रेशर साईडला काय केलं जातं आहे, तुमची एअर जी आहे, जो गॅसेस जे आहे फ्लुइड गॅसेस जे आहे ते कंडेन्सरमध्ये काय केले जातात, पाठवले जातात कॉम्प्रेस करून. ते एक्सपांड ज्यावेळेस होतात ते कंडेन्सरमध्ये, आहे की नाही. कंडेन्सरमध्ये ते काय केले होतात, एक्सपांड होतात, आणि एक्सपांड झाल्यानंतर ते काय करायचं काम करतात, कूल करायचं काम करतात तुमच्या प्रोडक्टला. आणि एक्सपान्शन डिव्हाइस तुम्हाला दिसतो आहे, तिथून ते पास होऊन इव्हॉपरेटरमध्ये जातात, आणि इव्हॉपरेटरमध्ये परत ते काय केले जातात, परत गरम करून ते तुमच्या कॉम्प्रेसरमध्ये काय केले जातात, लो प्रेशर त्याचं होतं, आहे की नाही. हाय प्रेशर साईड तुम्हाला जी सेंट्रल लाईन दिसते आहे त्याच्यावरती काय आहे, हाय प्रेशर साईड, आणि खाली काय दिसतंय, लो प्रेशर साईड. तर काय करायचं काम करतं रेफ्रिजरेशन, अमेरिकन सोसायटी ऑफ द रेफ्रिजरेशन इंजिनियर डिफाईन ॲज द सायन्स ऑफ द प्रोव्हाइडिंग द मेंटेनिंग द टेम्परेचर बिलो द सराउंडिंग ॲटमॉस्फिअर. सराउंडिंग ॲटमॉस्फिअरपेक्षा कमी टेम्परेचरला काय करायचं काम करतं आहे, हे जे रेफ्रिजरेशन सिस्टीम जे आहे तुमचं सराउंडिंग टेम्परेचरपेक्षा कमी टेम्परेचरला काय करायचं काम करते, वर्किंग करायचं काम करत असते, ठीक आहे नाही. रेफ्रिजरेशन इज द सायन्स ऑफ प्रोड्युसिंग द मेंटेनिंग द टेम्परेचर बिलो द सराउंडिंग ॲटमॉस्फिअर. एक प्रकारचं मेंटेनिंग करायचं काम करते टेम्परेचर, सराउंडिंग ॲटमॉस्फिअरमधल्या जे टेम्परेचरपेक्षा कमी टेम्परेचरला ते काय करायचं काम करते, ॲटमॉस्फिअर मेंटेन करायचं काम करते टेम्परेचर, आहे की नाही. तर लो प्रेशर साईड आणि हाय प्रेशर साईड अशा प्रकारे तुमचा कॉम्प्रेसर जो आहे त्याच्यामध्ये जे गॅसेस जे आहेत ते काय केले जातं, कॉम्प्रेस करून कंडेन्सरमध्ये पाठवले जातात. कंडेन्सरमधून पाठवल्यानंतर ते एक्सपान्शन डिव्हाइस थ्रू इव्हॉपरेटरमध्ये पाठवले जातात. ज्यावेळेस ते कंडेन्सर थ्रू एक्सपान्शन डिव्हाइसमध्ये ज्यावेळेस ते पाठवले जातात तोपर्यंत ते काय असे असतात, त्याच्यामध्ये एक्सपान्शन होतं, आणि एक्सपान्शन होऊन ते काय होतात, कूल होतात, आणि कूल झाल्यानंतर ते काय करायचं काम करतात, तुमच्या प्रोडक्टला कूल करायचं काम करतात. नंतरून ते एक्सपान्शन डिव्हाइस थ्रू इव्हॉपरेटरमध्ये येतात, आणि इव्हॉपरेटरमध्ये त्याचं काय केलं जातं, एक प्रकारचं हीट जी आहे ती ॲब्सॉर्ब केली जाते, आणि हीट ॲब्सॉर्ब करून ती काय केली जाते, परत कॉम्प्रेसरमध्ये पाठवली जाते. अशा प्रकारे तुमचं काय करत असतो, वेपर कॉम्प्रेशन रेफ्रिजरेशन सिस्टीम काय करत असते, वर्क करत असते. आय होप सो की तुम्हाला हे जे लेक्चर जे आहे आजचे ते समजलं असेल, आहे की नाही. आपण काय बघितलं तर आत्तापर्यंत तर इंट्रोडक्शन अबाउट द रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग अँड ऑल्सो द वेपर कॉम्प्रेशन रेफ्रिजरेशन सिस्टीम. तर आपण नेक्स्ट लेक्चरला टाईप्स ऑफ रेफ्रिजरेशन जे बघितले होते मागच्या स्लाईडमध्ये, तर त्याचा हा जो एक पार्ट जो आहे वेपर कॉम्प्रेशन रेफ्रिजरेशन बघितला. त्याच्यानंतर आपण काय बघणार आहोत, टाईप्स ऑफ रेफ्रिजरेशनमध्ये वेपर ॲब्सॉर्प्शन रेफ्रिजरेशन आपण बघणार आहोत, आहे की नाही. आणि अजून एक टाईप आहे तर तोही बघणार आहोत. तर आत्तापुरतं आपण काय करू, तर थांबू. ओके, ठीक आहे, थँक्यू.